आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लवकरच दुष्काळग्रस्त मंडळांची घोषणा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातल्या 86 मंडळात दुष्काळ जाहीर. पीएम कुसुम योजनेत राज्यानं देशात पहिलं स्थान पटकावून शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. आदिवासी गौरव दिवस आणि राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार इथं आयोजन. आणि घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या 3 ज्योतिर्लिंग क्षेत्रांना जोडणाऱ्या भारत गौरव विशेष रेल्वेची घोषणा. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळी मंडळांची घोषणा होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत कुलाबा इथं पालावरची दिवाळी या कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती आता वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडळ स्तरावर विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राच्या निकषानुसार राज्यातल्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. यावरून झालेल्या टीकेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत 900 मंडळ निहाय दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातल्या 86 मंडळात दुष्काळ जाहीर झाला असून राज्य शासनाच्या वतीनं विविध सवलती या दुष्काळग्रस्त भागाला लागू होणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या 5वी आणि 8वी परीक्षेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतल्या 32,667 शिष्यवृत्तीधारकांना नवीन दरानं शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. यंदा शिष्यवृत्तीसाठी 49,94,50,00,000 रुपयांची आवश्यकता होती. राज्य शासनाकडून मिळालेल्या 19 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील निधी प्राप्त होताच शिष्यवृत्ती वितरित केली जाईल असं योजना संचालनालयाचे संचालक डॉ महेश पालकर यांनी सांगितलं. पीएम कुसुम योजनेत देशात पहिलं स्थान पटकावून महाराष्ट्रानं शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचं आहे. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रानं सुमारे 71,958 सौर पंप पीएम कुसुम योजनेअंतर्गत स्थापित केले आहेत. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेला यापूर्वीच गती देण्यात आली होती. त्यांच्या पुढाकारानं ऊर्जा विभागानं शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणं शक्य व्हावं यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना प्रभावीपणे राबवली आहे. केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान कुसुम योजनेत राज्यांना 9,46,471 सौर पंप बसवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. देशात यापैकी एकूण 2,72,916 सौर पंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषी पंप महाराष्ट्रामध्ये महाऊर्जामार्फत बसवण्यात आले आहेत. राज्य कला प्रदर्शनाचं यंदाचं 63वं वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी इथं होणाऱ्या या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीनं कलाकृती मागवण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे. रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागांसाठी राज्याचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागवण्यात येत आहेत. कला संचालनालयाच्या doa.महाराष्ट्र या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कलाकृती सादर करण्याचं आवाहन मिश्रा यांनी केलं आहे. प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकृतींना प्रत्येकी 50,000 याप्रमाणे एकूण 15 पारितोषिकं प्रदान करण्यात येणार आहेत. नको असलेली गर्भधारणा झाली आणि गर्भपातही करता आला नाही तर जन्मलेल्या मुलाला बेवारस ठिकाणी सोडण्याच्या घटना घडतात. याच अनुषंगानं अर्भकांना प्रशासनाकडून सुरक्षित निवारा देऊ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नको असलेलं मूल टाकून देऊ नका असं आवाहन चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास अधिकारी यांनी केलं आहे. तसंच याबाबत टोल फ्री क्रमांक चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधावा किंवा बेवारस बाळ सापडल्यास 1091 या महिला हेल्पलाईनवर कळवावं असं आवाहन विभागानं केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा.
आदिवासी बांधवांसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी शौर्य गाजवलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तानं जनजाती गौरव दिवस आणि राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन येत्या 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार इथं करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 15 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. महोत्सवात राज्यभरातील 32 आदिवासी कला पथकं आपले कला गुणाविष्कार सादर करतील. सोबतच या महोत्सवात आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या हस्तकलासह विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री देखील होणार आहे. यासाठी 200हून अधिक स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या महोत्सवादरम्यान राज्यातील विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी बांधवांचा सन्मान देखील होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सर्वांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केलं आहे. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंगेली इथं प्रचारसभा घेतली. महासंबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा पंतप्रधान प्रचारसभा घेणार आहेत. त्याचवेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याही अनेक ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या रायपूर इथं तर राहुल गांधी बुधवारी 15 तारखेला बेमेतारा इथं प्रचारसभा घेतील. छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून दुसऱ्या टप्प्यातलं मतदान येत्या 17 तारखेला होणार आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्जांची छाननी केली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर असून तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदारांच्या अंतिम याद्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये प्रथमच महिलांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक झाली आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोग विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या दुर्गम आणि विरळ लोकसंख्या असलेल्या भागातही मतदान केंद्रांची सोय करण्यात येत आहे. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका आता नजीक येऊन ठेपल्या आहेत. राज्यात 17 तारखेला मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज 6 ठिकाणी सभा होत आहेत. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं राज्यात पहिल्यांदाच QR कोड असलेल्या मतदार माहिती पत्रिका वितरित केल्या आहेत. मतदाराच्या छायाचित्राऐवजी QR कोड छापण्यात आला आहे. या कोडद्वारे मतदारांना त्यांचा मतदान केंद्र क्रमांक, राज्य तसंच जिल्हा हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती मिळू शकेल. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या 5ही राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. येत्या 15 तारखेला भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे. आदिवासी समाजाची कला, संस्कृती, राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेलं योगदान यांचं स्मरण ठेवून हा दिवस आदर, सन्मान आणि उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी ट्विट संदेशात केलं आहे. दरम्यान भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजनेच्या माध्यमातून आदिवासी जिल्ह्यातील पाडे, वस्त्या बारमाही जोड रस्त्यांनी जोडली जाणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केलं. ते काल धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील उंबर खडबा इथं आयोजित बचत गट आणि शेतकरी मेळाव्यात बोलत होते. पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूनं महाराष्ट्रातल्या घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या 3 ज्योतिर्लिंग क्षेत्रांना जोडणाऱ्या भारत गौरव विशेष रेल्वेची घोषणा दक्षिण मध्य रेल्वे विभागानं केली आहे. द्वारका, सोमनाथ, उज्जैन आणि ओंकारेश्वर मार्गे येणाऱ्या या रेल्वेला मराठवाड्यात पूर्णा आणि नांदेड इथंही थांबा असेल. पुढे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधल्या धार्मिक स्थळांनाही या रेल्वेनं प्रवास सुकर होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत परवा मुंबईत भारताचा सामना न्यूझीलंडसोबत तर गुरुवारी कोलकात्यात ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. काल बंगळुरू इथं झालेल्या साखळी सामन्यात भारतानं नेदरलँड्सचा 160 धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघ सलग 9 विजय मिळवत स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. नागपूर विमानतळावर आज सकाळी 15.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय वातावरण शुष्क राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात लवकरच दुष्काळग्रस्त मंडळांची घोषणा होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातल्या 86 मंडळात दुष्काळ जाहीर. पीएम कुसुम योजनेत राज्यानं देशात पहिलं स्थान पटकावून शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. आदिवासी गौरव दिवस आणि राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार इथं आयोजन. आणि घृष्णेश्वर,
त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या 3 ज्योतिर्लिंग क्षेत्रांना जोडणाऱ्या भारत गौरव विशेष रेल्वेची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.